नमस्कार मंडळी, शुभ सकाळचे आहेत ना 10:30 वाजलेत आणि आपण आहोत गावी म्हणजे सत्यजाच्या गावी. आपण मंडणगडमध्ये आंबोली गाव. आणि सकाळ मस्त झाले. सकाळपासून थोडंसं लेटच उठलो आम्ही, 7-7:30ला उठलो. त्याच्यानंतर चहा वगैरे झाली. आता थोडी ऑफिसची कामावर होतो. इथे वायफाय आहे, नेटवर्कचा इश्यू आहेत. म्हणजे आपल्या गावी तसंच आहे, BSNLला बऱ्यापैकी नेटवर्क आहे, बाकीला नेटवर्क नाही आहे. पण वायफाय असल्यामुळे बऱ्यापैकी कामं होत आहेत. बाकी इकडे घरासमोरचा परिसर भरपूर काय काय आहे. हे वांगं लागलं आहे, ते कधी काढणार? रोज रोज काय केक आहेत? भरपूर आहेत, 2 की 3 आहेत वांगी. 14 वांगी आहेत. काय रे? हा रे, हा काय चहा? हा दे थोडी. वांगी म्हणजे एकच वांगीला एवढी 14 लागले आहेत? 2-3 दिवसापूर्वी रेकॉर्ड एक वांगी आहेत. आणि इकडे काकडी आहे, माऊ पण आहे इकडे. आणि इकडे कारली आहे, बरंच काय काय, भेंडी आहे, सगळं आहे. हे बघा, ही तूर आहे. भेंड्या पण लागला आहे, लवकर लावलेले भेंड्या. आमच्याकडे भेंडे गणपतीला लागतात. लवकर लावले आहेत तुम्ही. आणि इथे चहा घेऊन आलाय. थोडी तरी चहा पाहिजे. जीवराज का नाश्ता करतोय. नाश्ता झाल्यानंतर जाऊ जरा फेरफटका मारायला. जाऊया ना? आता जायचंच आहे आपल्याला. आमची कामं झाली की फ्री झालो. ओके, माझी तर आवड रात्री करायची होती पण दमलो होतो, मग नाही रात्री जमलं. थोडी चहा पिऊया. चहा प्यायला या. गावाकडचा कोरा चहा झाले. हा थोडा रिपीट चहा. ऑफिसची थोडी कामं चालू आहेत. पाऊस आलाय. नाश्ता करतो इथे या. नाश्ता करायला बोलव बाई. हा, पाऊस आलाय, उन्हाळ पाऊस. जास्त वेळ थांबणार नाही या. ॲक्च्युली आम्ही बाहेर पडायचं होतं, पावसाचीच वाट बघत होतो. तर बोला थोडं काम पण आवरून घेतो. पाऊस तर आलाय तर खरा, काय जोर नाही. ऊन बघा किती आहे. कुठला तरी एक ढग आलाय वाटतं, तोच पडतोय आहे ना यावरून. असा आलाय. भरती लागेल ना. भरती जोरावरती पाणी इकडे पाऊस पुढे भरती लागेल आता. भरती लागली आता. अच्छा, भरती लागली ना. हां, ढग तिकडे हे पुढे सरकतं. ओके. मग ते याच्या पडला. आता हा पाऊस जात चालला, गेला पुढे झाला. अच्छा, गावाकडचा पाऊस 2 दिवस काय पावसानं हजेरी नाही लावला. काल जरा संध्याकाळी आला आणि हा आत्ता सकाळपासून आता जरासा चिंता होतोय. काय भेटलं तुला? काय भेटला? हड्डी. चला मंडळी, फायनली आम्ही घरातून बाहेर पडलो. तर आत्ता थोडं गावाचा फेरफटका करायचा आहे. पहिलं तर मंदिरामध्ये जाऊ. सत्यजाच्या वरच्या बाजूच मंदिर आहे, मंदिरात जाऊया, दर्शन घेऊया आणि मग पुढचा प्रवास. गावाकडची ही पायवाटेने पण चालायचा आनंद काय वेगळाच आहे. आता सध्या बऱ्याचशा ठिकाणी हे झालं आहे, कॉन्क्रीटचं सगळं झालं आहे. इकडे कोणाचा तरी मळा आहे आणि वरवर जातोय आपण. तर आता एक टॉप व्ह्यूला आलो आहे. हे म्हणतात परेशचं घर. हे घर बघा. परेश कुठे? मुंबईला आहे. मुंबईला आपला जुना मित्र म्हणजे शाळेतला मित्र. अच्छा, तर इकडून या बाजूने एक झिरपी आहे अशी छोटीशी. समोर भात दिसतंय का तुम्हाला? लावणी झाले आता बऱ्यापैकी. आणि ती नदी कोणती? तीच आहे का ती? तीच आमची खाडी. होय काय? तिला नदी कोणच नाही, खाडी आमच्याकडे खाडी होती. ती वरच्या पट्ट्याला नदी होते. ओके. खाडी. आणि आम्ही तर सरस समुद्रच बोलतो, कारण खाजनात पाणी येतं समुद्राचं भरतीच्या वेळेला. भरतीच्या वेळेस पाणी वरती होते, त्यामुळे आमच्यासाठी ते नदी नाहीच. खाडी आणि समुद्राचा कधी बंदर. ओके. बंदर आमच्या समुद्र बोलतो सर. बंदरावर चाललंय, दर्यावर बंदरास. तर हा पूर्ण व्ह्यू आहे गावचा. या बाजूला घरं जास्त आहेत ना. ते मांजर तिकडे ओरडतंय. असं हे पायवाटेने एक स्टॉप घेतला होता. तर आपल्याला मंदिरात जायचं आहे वरच्या बाजूस. गावातली बरीचशी घरात अशी बंद आहेत. पण आता गणपतीचा सण आला की सगळी भरतील. चला, मंदिरात आलो आहे फायनली. आई महामाई देवीचं मंदिर, ग्रामदैवत ना. अरे एक नंबर रे. पूर्ण गाव दिसतंय आता इथून. इथून सुरुवात झाली, तिकडची घरं दिसत आहेत ती अशी मग इकडेपर्यंत.
त्या बाजूला लावणी सुरू आहे तिकडे समोर. इथून जो खाडी आहे भारजा नदी, मस्त व्ह्यू दिसतो एकदम. तर हे गावचं ग्रामदैवत. पोरांची मेहनत भरपूर आहे. हां भरपूर ट्रॉफ्या भरल्यात नुसत्या हो इकडे. हां आणि हे इकडे आई महामाई आणि बाकीचे देवदेवता. मूर्त्या बघा किती सुबक आहेत एकदम. ह्या नवीन मूर्त्या असणार घडवलेल्या. आता जीर्णोद्धार कधी झाला रे? 5-6 वर्ष झाली. 18मध्ये. ओके. ह्या नवीन मूर्त्या घडवल्यात ना. हां हां अच्छा. असं देव आहे म्हणजे वाडकरीनं आपण काल गेलो बघ खारीवरती, तिथे तिचं स्थान आहे. खारी गावात पण तिचं आहे स्थान. खारीगावच्या मंदिरामध्ये पण ती आहे. आता ही महामाई देवी मला वाटतं दापोलीत अजून काही 2-3 गावची पण ग्रामदेवता आहे. ओके. नंतर जातमाता मला वाटतं बहुतेक गावात जातमाता असते. आता ही काळेश्वरी म्हणजे ही जी चंडिका ना, चंडिका काही जण बोलतात, ती रुद्र अवतार असतो. एकदम तिचं खूप कडक आहे ती. तशी काळेश्वरी. अच्छा. जे बंगाली लोक जास्त म्हणतात बघ कालिका माता बोलतात, तर ती काळेश्वरी. काळी माता. हां जातमाता वेगळी असते. त्यानंतर मग साखर करी नाही. ओके. तर त्याचं पण इकडे गावं जे आहेत ना खारी साखरी, इथं आजूबाजूच्या गावांचं काहीतरी महत्व आहे. आणि बरेच जण आपण बोलतो आपल्या गावचे ग्रामदेवता असतात, पण ह्या देवांचा इतिहास काय आपल्याला सापडत. हो कसं काय स्टोऱ्या असतात आपल्याकडे. स्टोऱ्या असतात ते आपल्या पुढच्या पिढीपर्यंत पोहोचत नाही. पण ते आता ह्यांच्याकडे तू बघशील ना, सगळ्यांच्या हातामध्ये त्रिशूळ, ढाल, तलवारी असतात. ते काय तर मला तर वाटतं हे मी असं इतिहासाप्रमाणे की हे तेव्हा आपल्या परिसरासाठी लढलेले आहेत. तेव्हा स्त्री प्रधान संस्कृती होती, म्हणजे स्त्रियांना पहिला मान होता. स्त्रिया जास्त करून देव्या असतात ग्रामदेवत, पुरुष कमी असतात. स्त्री असतात कारण स्त्रिया जास्त लढायच्या परकीय आक्रमणांच्या विरुद्ध. म्हणजे आपला समजा हा एरिया आहे, आपला समजा पंचक्रोशी आहे, पंचक्रोशीच्या मेन त्या असायच्या, त्या पहिल्या लढायच्या. त्यात लढता त्यांचं एक कर्तृत्व म्हणून मंदिर. ओके. हे एक इतिहास असतो मे बी इतिहास, कारण हा आपल्या ग्रामदेवतांचा इतिहास नाही. बाकी देव सगळ्यांचा इतिहास आहे, त्यांच्या स्टोरी आहे, पण त्यांचा काही इतिहास नाही. आपण त्या माहितीच नाही कोणाला. मंदिरात दर्शन झालंय आणि पाऊस आलाय, जोरदार पाऊस आलाय. ऊन आहे पण उन्हाळा पाऊस. हां जाईल तो. जोराचा आलाय पण थांबणार नाही. त्या जोशात आला त्या जोशातच जाणार तो. हो बारीक बारीक तरी लागतोय. पावसाने आज मनावर घेतलंय. भरपूर पाऊस पडतोय आणि मंदिरातून असा व्ह्यू बघतोय आम्ही पावसाची मजा घेत घेत. पूर्ण गाव यांच्या मंदिरातून दिसतं आणि तो रोड पण दिसतोय. समोर जो रोड आहे ना तो गेला केळशीला. कोस्टर रूट जेव्हा आपण करतो तेव्हा ह्या रोडनेच शक्यतो ट्रॅव्हलिंग होते. बाजूला मस्त ते भारजा नदी आहे. खोरं भारजा नदीचं खोरं खाडी आहे ती ॲक्च्युली. वरच्या बाजूला नदी, कारण समुद्र इथपासून तर जवळ आहे. चला आता जाऊया परत मंदिरात. तर आई महामाईचं दर्शन झालेलं आहे. आता पुढे जाऊया. ह्या ज्या बसवलेल्या असतात ना त्या पावसातून जरा सावध चालायचं, रिस्की होतात पावसाळ्यामधून. गावाकडे कौलारू घरं बघितली ना की खूप बरं वाटतं. तर इकडे आहेत बऱ्यापैकी कौलारूच घरं आहेत. कमी ह्याला पत्रे टाकलेले आहेत. बघा हे पावसाची सोय सगळी. इथं काल आपण संध्याकाळी आलेलो. इकडून मस्त धबधबा, जेव्हा मोठा पाऊस पडतो ना तो धबधब्यासारखं होतं. इकडे अळी लवकर टाकतात वाटतं, कारण आता इकडे जी भेंडी दिसते ना तर भेंडी लागायला सुरुवात झाली. आमच्याकडे कसं जेव्हा पेरणी होते तेव्हा भेंडी टाकतात ना, ती येते डायरेक्ट गणपतीच्या आसपास. आणि इकडे सगळीकडे अशाच पाकड्या आहेत लाद्या लावलेल्या. सुस्वागतम. हां आलो आलो. कुठे येऊ? वर येऊ? मम्मी बरोबर आलो वाटेन. काय वाडी वळी बोलतात का तुमच्याकडे? अच्छा माळ्याची वळी. माडी लोक आहेत, माडी पण आहेत, हां पण आहेत. होय काय? अच्छा
बरं, म्हणजे ह्यांच्या गावाला ऑफिशियल डॉक्युमेंट्सवर फक्त आंबवली लावतात. माळे सरनेम वाली लोक आहेत. हे माळे आहेत का इथे सरनेम? माडी आहेत. मग माड्यांचं बोलतात, माड्यांचं की माळ्यांचं? सुद्धा बोलतो माडी. हां, माल्याचे बोलतो, माल्याचे वली. अच्छा, म्हणजे लावतात. ओके ओके. मस्त जुनी घर आहेत रे इकडे. हो बाळाला बॉन्सन आतूच बरं ना. ही सहान आहे का? पालखी वगैरे इथे बसते. इथला परिसर आहे ना शिमग्यामध्ये गजबजलेला असतो. आहे ना. हे सगळं साफ करतात मध्ये तेव्हा शिमग्यामध्ये नसतो ना गवत. हां, ते जाळून टाकत असतील. सुकतं ते. हां, खालच्या बाजूला एकदम शेवट आहे का इकडे? घरं आहेत ना पुढे? नाही, पुढे बुद्धवाडी. या बाजूला बुद्धवाडी आहे. ओके. बुद्धवाडी 4-5 घर आहेत. 4-5 घर आहेत. अच्छा, म्हणजे शेवटच इकडचा. शेवट म्हणजे खालच्या वलीचं ही शेवट. ओके. खोरा मोठा वॉटरफॉल आहे आतमध्ये वरती. आवाज हां तिथे मोठा वॉटरफॉल जात आहे ना. तिकडे पण गेलो असतो. लेट दिवस जाईल. दिवस जाईल पहिली गोष्ट. तिकडे कोण जात पण नाही ना, रस्ता साफ नाही केलेला आहे. अच्छा, ह्या गावाकडच्या गल्या. पाऊस बघा, मगाशी आता पाऊस पडला ना, त्याचं पाणी अजून नदीला पोचला नाही आहे. हे बघा, पाणी आता पुढे जात आहे. एक सर आलेली ना मोठी, तर सरीचं पाणी अजून गेलं आहे नाही, जात आहे हळूहळू. आणि ही गावाकडची गली, पायवाट, मोठी पायवाट. गोवंड वगैरे बोलू शकतो आपण. गुरं वगैरे न्यायला बरी पडतात तशा गोंडातून. झाले आता आटून संपेल. आता 1-2 दिवसात लावणी संपेल बहुतेक. आमच्याकडे झाली असेल पूर्ण, संपली असेल. हाच टायमिंग म्हणजे तुमचा आहे तसंच ह्याच टायमिंगला आमच्याकडे पण लावतात. साफ नाही करत ना कोण. साफ करत नाही तर पियत नाहीत ना. बेडूक किती आहेत? मोठे आहेत. 1 2 3 4 आहेत. 5 बेडूक आहेत. इकडे एक छोटासा ब्रिज आलाय. हे बघा, अशा पाण्यानं खेकडे पकडायला मजा येईल. हां, ह्याला खेकडे मिळतात अशा पाण्याला. संध्या रात्रीचं वगैरे आलो ना की असं मस्त खेकडे पकडायला. हो, मले आहेत. हां, खौल मासा आहे इथे. ॲक्च्युली संगम आहे. इकडून एक नदी आली आणि या बाजूला इकडून एक नदी आली. नदी म्हणजे ओढा, नदी नाही बोलू शकत. ओढा आहे छोटा. हा एक ओढा आणि तो एक ओढा. आणि या बाजूला पाऊस बघा भरपूर पडला आहे. पावसाचं हे बघ ना, पावसाचं बघ. या बाजूला पाऊस किती पडला आहे बघ. गढूळ पाणी. आणि तिकडे पाणीच नाही आहे. म्हणजे मगाशी जो पाऊस पडत होता ना या खोऱ्यातला, तो पाणी आता हळूहळू खाली आलं आहे. फरक दिसतो लगेच. एकदा का लावणी झाली ना की पूर्ण परिसर एकदम बघण्यासारखा असतो. थोड्या दिवसात हे जेव्हा भात पूर्ण उभं राहील. आता हे बघा, भात आहेत ना असे आडवी लावतात, म्हणजे थोडी क्रॉस लावलेली असतात. हे बघा, मग ते हळूहळू थोड्या दिवसांनी अशी उभी राहतात आणि मग त्यांची वाढ होते. हा परिसर एक नंबर आहे. घराच्या पाठीमागे असा आमचा सेम परिसर आहे, त्यामुळे इकडे जरा चालायला बरं वाटतं आहे. पायवाट आहे मस्त. आणि इकडे आहे ना सिस्टम बघितलं आहे, बांध पण सोडत नाहीत. बांधावरती बघा नाचणी आहे, दिसली का? बांधावर नाचणी आहे. इकडे भात शेती. घराजवळ बऱ्यापैकी शेती केली जाते. आता कोणत्या पण गावी गेलं ना तर फक्त घराजवळची शेती करतात. लांबची शेती आता कोण करायला बघत नाही. माणसंच नाही गावामध्ये तर शेती किती करतील. तरीसुद्धा अशी जेव्हा शेती बघतो तेव्हा बरं वाटतं. आपल्या गावी पण आता मी जाणार आहे उद्या, तर गावाकडे पण झालं असेल मला वाटतं 90-95% शेती झाली असेल. आपली यावर्षी भाताची लावणी वगैरे नाही आहे, कारण ती मळी आपण काकीला दिली आहे. आणि इकडे ना इंटरेस्टिंग आहे. हे बघा, वांगी आहे, तिकडे पोकळा आहे, नारळ लावलेली आहे. हे इकडे बऱ्यापैकी पाहायला मिळतं. पहिल्यांदा तर आहे ना सगळ्या भाज्या वगैरे, म्हणजे मुळा आहे, तो पालक आहे, माठ आहे, ह्या सगळ्या हिरवा माठ काय असतो ना तो सगळी भाजी घराघरात करायचे. आता बाहेरून आणण्यात समाधान आहे. म्हणजे बाहेर मार्केटमधूनच भाजी आणायची. ते घरात ॲक्च्युली आपण सगळं हे असायचं पहिलं. आणि आता पावसाळ्यातून पण दोडकीचा येल झाला, भोपळ्याचा झाला, काकडी, चिबूड, असे बरेच प्रकारचं, चवळी झाली. हे बरेच जण करायचे. चांगला मांडव वगैरे असायचा. आता तेवढं कोण नाही करत. फक्त आपलं करायचं म्हणून थोडंफार करतात, पण जाऊ दे, तेवढं तरी करतात.
काही काही ठिकाणी आता ते पण दिसायला नाही, फक्त जायचं मार्केटमध्ये 20 रुपयाची जोडी 30 रुपयाची जोडी, स्वतः काय करायचं नाही. आता ही अवस्था आपली झाली. पैसा आला माणसाकडे, पहिला पैसा नव्हता पण समाधान होतं, आता पैसा आला आहे समाधान पण नाही. इकडे ही विहीर आहे बघा, विहिरी भरपूर आहेत गावामध्ये. हे बघा गावामध्ये बऱ्याचशा विहिरी आहेत, विहिरी असलेलं गाव. लावणी सुरू आहे इकडे, कशी अशी चिखली केली की लावायला बरं पडतं. ही चांगली चिखली करायला लागते, मग अशी लावणी चांगली होते, रोपं चांगली होतात. ही पारंपरिक पद्धत सर्जाराजाने. ॲक्च्युली ही पद्धत गावाकडे आता हळूहळू कमी होत चालले, ट्रॅक्टर आणतात. पण ह्या पद्धतीने जी शेती होती ना त्याचं उत्पन्न पण जास्त असतं ट्रॅक्टरपेक्षा. आपण अनुभव आहे गावातला. लांब लचक अशी शेती आहे घराजवळची, ती पण 2 जोत आहे, तिकडे पण आहे आणि इकडे पण आहे. इकडे बघा अजून एक विहीर आहे, शेतातली विहीर. भरपूर विहिरी आहेत रे. विहिरी किती आहेत टोटल? जास्त होतील, इथं मी 4 बघितले आता. आहे ना? हां 10-12 विहिरी आहेत गावामध्ये. चांगलं आहे. इकडे ही दाढ काढलेली आहे, ही रोपं काढलेली आहे. इकडे चिखली झाली की मग लावणार. एक देव की किती देव? एकच देव. इथे नांगर घेतला नाही हातात. हे पावसाच्याच पाण्यावर सगळी. बाबांनो नाव काय ठेवले हो यांची? काळू. काळू बाळू आहेत काय? शांत आहेत बैल. चला हो बाबांनो चला. आज संपवताय की आज संपवाल? मालवणीला येतो. मालवणी काय बोलता तुम्ही शेवटी? मालवणीच ना? मालवणीला येतो संध्याकाळी. वार पण चांगला आहे, बुधवार आहे बुधवार. तर इकडे हे पाणी बघा असं अरेंज करून त्या मळ्यांमध्ये नेत आहेत. म्हणजे कसं ही सगळी बाजूलाच आहे ना ओढा आहे, तरीसुद्धा आतमध्ये पाण्याची कमतरता आहे. सगळे आहे हे पावसाच्या पाण्यावर डिपेंड. हा पाईप तरी पण कुठून तरी जुगाड करून आणला आहे. हा बघा कुठून तरी आणला आहे, पाणी चालू आहे त्याच्यात. आणि बांधावरून चाललो आहे आपण मस्त. ह्या चपला गावातल्यांच्या खास चपला पावसाला वापरायला. जेव्हा हे अजून एका महिन्याने आलो ना की असं भात जरा उंच होत भारी वाटतं. आणि गणपतीला त्याला पोटऱ्या येतात. पोटऱ्या आता ग्रीन कलर आहे ना, हां थोडा येलो कलर होईल ना. हो येलो पोपटी कलरचा पोपटी कलरचा होतो तो. आणि तेव्हा मग त्या असतात ना आलेल्या पोटऱ्या. आता काही नाही तुम्ही मग मस्त लागतात. जास्त खाऊ नका सांगतोय म्हणून. समजलं वाट लावून टाकायला नाही तर मजा म्हणून एकदम खायची, दुधासारखी लागते. अजून एक विहीर, हे विहिरींचं गाव. मंडणगड तालुक्यातील विहिरींचं गाव असं एक टायटल देऊन टाकूया. विहिरीच विहिरी आहेत. आबा आबा कासव हाय हाय तो बघ गेला. सोडलाय का आतमध्ये? नाही आलाय तो आपण. तो तिथंच राहतो. ही भाव फक्त मी साफ करतो. हां पिण्यासाठी वगैरे म्हणजे ऑप्शन आहे. मे मध्ये पाणी कमी पडतं तेव्हा वापरू शकतो. म्हणजे भांडी कपडे. अच्छा चांगलं गोड पाणी आहे ना? गोड पाणी आहे खूप. सेम आता घरी पितो ना पाणी तसंच आहे ना सेम. हे जे दिसतंय ना तुम्हाला हे ॲक्च्युली भाताची रोपं जेव्हा काढतात दाढीतून तेव्हा ह्याच्यावर बसून ती काढली जातात. म्हणजे जरी पाणी असलं आतमध्ये मळीमध्ये तरी पण आपण सेफमध्ये बसून तो काढू शकतो. ह्याला तिवई म्हणतात. तुमच्याकडे काय म्हणतात नक्की सांगा. हा इंटरेस्टिंग असं हे आहे पार्ट आहे.
खास डाळ काढण्यासाठी, म्हणजे भाताची रोपं काढण्यासाठी. हे बघ लवंगी मिरची. मला म्हणतात लवंगी मिरची लय तिखट. ही तुम्ही खाऊ शकत नाही, अशीच भरपूर असते. आणि भाजी बिजीत पण एका दुसरी वापरली तरी बस होऊन जाते. चांगली आहे, मोठी आहे. 2-3 रोपं आहेत. आपण तिकडून असे आलो आणि या भातात आलेलो, थोडंसं लावणी वगैरे बघितली आणि आता परत बाहेर येतो आहे. एकदम असे म्हणजे बाजूबाजूला घर आहेत, एकदम चिटकून. हां हां, आवाज यायला लागला चपलीतून. चपलीतून आवाज बघा. रात्रीचं चालू तर घाबरतील. कसा येतोय, विचित्र येतोय. रात्रीचा घाबरतील, म्हणजे कोणतरी आलं. इकडून गेलो काय? अच्छा हां, काय पोदारवाडी. पोद्दारवाडी. अच्छा, तसं मग तसे असं वाड्या किती आहेत तसं? अशी म्हणजे असं वाढत नाही, तो नावं दिलेली नाव आहे. पण आहेत 5-6 असतील ना असे. फणसवाडी, पोदारवाडी, पण मालाची वली, हां. वरची वली, खालची वली, अच्छा आपल्या वली, सावरवली. अच्छा, वली म्हणतात. वली वली बोलतो, वली गावठी. वाडी नाही. वाडी नाही. हां, आमच्याकडे वाडी म्हणतात. आणि विटाचं बांधकाम ना, चिरे कमी वापरतात तुमच्याकडे. समोर चिरे पण आहेत बघा, पण चिऱ्याचं बांधकाम बघितलं तर कमी आहे. जास्त करून या इटा वापरतात. कातळाचा परिसर. खाली कातळ आहे का भरपूर? काय माहिती, पण ते आधीपासून बोलतात कातळाचा परिसर. अच्छा, हा रोड कुठला? मेन रोडला आलो का? ओके. अच्छा, इकडून गेलो तर केळशी ना तो. हां, अंबाला पण आज इकडे. तिथून मग तो लेफ्ट मारायचा हो ना. ओके, राईट केळशीला जातो, लेफ्ट मारायचा तो मुंबईला. हां, हे धान्य दुकान रेशन. अच्छा, आणि गावचा पहिला स्टॉप हा. ओके, नंतर तिकडे आम्ही तिथे उतरतो पुढे, पुढच्या स्टॉपला. पडतो आम्हाला. गावातली सगळ्यात पहिली पक्की इमारत ही वाली. आम्ही तिला बिल्डिंग बोलायचो. अच्छा, अजून पण ती बिल्डिंगच आहे. बिल्डिंगच आहे. पण गावातलं सगळ्यात पहिला पक्क घर आहे त्या टायमा वाटतं 1995. हे समोरचं लय जुनं आहे त्याचं घर. हां, समोरचं घर इंटरेस्टिंग आहे. हे आमच्या मोठ्या बाबांचं घर आहे. होय काय? म्हणजे आमचं जे मूळ घर आहे ना, तिथनं 3-4 घर अशी विखुरली. म्हणजे ते कुटुंब मोठं झालं त्यातलं. हे माझ्या घराचा पॅटर्न आहे तो. हा, फक्त हे कौलं लावली नाही पुढे. हां, बस कौलं सेम लावले. सेम असंच होणार आहे माझं घर. खरं म्हणजे मी सांगतो ना, हो, कोकणातली घरं त्यांचं कौलं असं पाहिजे. असं पाहिजे. हे सेम पद्धतीचं घर होणार आहे आपलं. तर अर्ध्या रूम वरती, अर्ध्या रूम पुढे ओपन, बरोबर. खाली पण अशी पडवी आहे. कदाचित पाठी पण याने अशी केली काय माहिती नाही. पण ज्या घरांना कौलं असतं, हो, त्या घरांचा लुक आहे ना, त्या वेगळा आहे. घरांना काहीच नाही येत. ही फणसवाडी का? फणस भरपूर आहेत. नाही. अच्छा, हे नवीन आहे वाटतं. भेंडी आहे. भेंडी भरपूर प्रमाणात आहे गावामध्ये. आणि ही फणसवाडी, फणसाचं प्रमाण जास्त आहे त्यामुळे फणसवाडी असेल बहुतेक. फणसवाडीतून आपण आलो, आता इकडे सावरेवाडीत जाऊया. ही बालवाडी आमची. ही बालवाडी. पार्किंग गेली लागते. अच्छा, गाड्यांची पार्किंग पण चांगली आहे. कारण गावामध्ये रस्तेच नाही ना जसं जायला. हां, मग बहुतेक जण इथे, माझी पण गाडी इथेच लागते कारण आमच्याकडे पायरी अशी उंच उंच आहे. हां, इथेच लावतो माझी गाडी. चांगली आहे जागा. हा, सेफ पण असते. हो, एक टायमाला ही घरं पूर्ण इकडे काय शेती होती पूर्ण. अच्छा, एक वाढत गेल्या घर. 4 घरं आली, आता 5 घरं. वाडी पण वाढली. ही घरं नव्हती. अच्छा, पूर्ण गाव मोकळं होतं. पहिला वेगळं होतं गाव पूर्ण. गेल्या 15-20 वर्षात बघशील ना, ते एवढा बदल झाला ना. खूप जवळ पण एकदम घर आहेत. आता हे बांध आणि ह्या बांध यात फरक किती आहे? फरक आहे. हो, जर तुला फील हा बांध देईल तर हा हा बांध नाही देणार. हे बांध पण आता नाही राहिली. नाही. बांध पक्की करायला लागली. हो हो, हे याच्यात वनस्पती येतात त्याच्यावर नाही येत. या पायवाटा पण आता नाही राहिल्या ते सगळीकडे. कॉन्क्रीट झालं नाहीतर काहीतरी आहे. एक चांगलं आहे, मला इकडे आवडतं आहे की सगळीकडे ना तुम्हाला असं काही ना काहीतरी आहे. काकडी आहे, चवली आहे, म्हणजे माणसं करतायत. काय आता बऱ्याचशा गावामध्ये गेल्यानंतर हे दिसत नाही. ते बाहेरून विकत घ्यायला चांगलं वाटतं त्यांना. गणपती इथे असतो तुमचा? अच्छा, मूळ घर तुमचा इकडे. गणपतीच्या सगळ्या लहानपणीच्या आठवणी आहेत. अच्छा, आमचं घर मी लहान असल्यापासून वरती. हां, त्याच्या अगोदर म्हणजे आमचे वाटतं भावांचं लग्न झालं ते पण वरतीच होते. हो, भावांचं लग्न इकडे झालं, इकडे. ओके, तर आम्ही वरती गेलो. अजून पण इथेच गणपती असतो?
हो इथेच आम्ही आमचा गणपती वेगळ्या घरात नेलाच नाही. अच्छा तिथेच बऱ्याच जणांचं कसं असतं मूळ घरात गणपती दुसरीकडे नेतात. हां नवीन घर बांधलं की नवीन नेतात पण परत. त्यात मजा नाही जेवढी एकत्रित. एकत्रित मजा आहे. हो हो. कारण सगळी भावंड आता आमची 4वी-5वी पिढी असेल. 75 वर्ष झाली गणपती आमच्या या वर्षी. जुना आहे. अमृत महोत्सव आहे. म्हणजे गावचं सेंटर आहे हे काय. हा इकडे एक तर घर आहे ना तिथे तुला ते समजणारच नाही रवी म्हणताला कुठे आहे ते. घराच्या पाठी एक घर आहे. हां काय. हा कलवा खालचा गणपती ना. हां ते कोणाला ससा दिसतच नाही. हां हा त्यांना एंट्री आहे ना जवळजवळ 1 2 3 4 5 6 एंट्री आहेत त्यांना. ओके सगळीकडून एंट्री आहे. 6 एकतरी एंट्री आहेत. हां हां हां. ती मधली घरं कधी माझ्या एवढे स्कीप होत असते तुम्हाला आता दिसतंय. हां कारण बसले शेवाळ आली नाही. शेवाळ आली गणपतीतनं तर ह्या सगळ्या जास्तच असतात गुळगुलीत जाम आपटतात एकदम. घरं बघा ना लागून लागून आहेत. बऱ्यापैकी गाव फिरलो. एखादं गाव फिरणं म्हणजे एका व्हिडिओमध्ये काय कंप्लीट होईल असं काय अपेक्षा करू नये. कोण राहायला गेला असेल त्याला नेक्स्ट टाईमला आपण कवर करू कारण गाव बऱ्यापैकी मोठं आहे. तर जेवढं जमलं तेवढं फिरलेलं आहे. परत आलो आहे घराकडे. हे समोरचं बघताय हे सतीजाचं घर. तर परत आपण आलो आहे घराकडे. मांजरं वाट बघतायत. चहा वगैरे होऊन जाऊ दे. तुम्ही लवकर आलात रे शॉर्टकटने. हे बघा माऊ. ए माऊ हाय कर. हाय हाय. चला मंडळी आलो आहे घराकडे. गावाकडे कसं आहे गावचा फेरफटका मारायला जाम भारी वाटतं. मंदिरामध्ये दर्शन घेतलं आई महामाईचं हे ग्रामदैवत आणि त्याच्यानंतर मग लावणी बघितली घरं बघितली आजूबाजूचा परिसर बघितला आणि फेरफटका मारत मारत आता घरात आलं. आता दुपारची वेळा थोडा आराम करणार आहे. संध्याकाळी बघू कुठे जायला जमेल तसं मग करू. चला हा ओव्हरऑल एक सतीजाचं गावचं घर. गाव कसं वाटलं नक्की सांगा. टायटलला काय देतो माहिती आहे काय विहिरीचं गाव. विहिरी जास्त असलेलं गाव असं काहीतरी देतो. अरे ह्या वेळी आमच्या गावाच्या शिवाय काहीच नाही. ती अजून आमच्या शेतात जाताना एक लागेल. बऱ्याच विहिरी आहेत म्हणजे एक खास मला आवडलं इकडे. पाणी पट्ट भरपूर आहे ना. काही टेन्शन नाही पाण्याचं. त्यामुळे फक्त मे महिन्यात फक्त पाणी वेळेवर सोडतात बाकी 24 तास पाणी. ग्रॅव्हिटीने वरून खेतूर येते ना. इकडे दापोली मंडणगड पट्ट्याला कसं आहे माहिती आहे का शक्यतो वरच्या पट्ट्याला एखादा झरा असतो. त्या झऱ्याचं पाणी स्टोअर केलं जातं तिथे बांधून ना. तिथून मग डायरेक्ट टाकीत आणलं जातं गावात आणि मग ते म्हणजे बिना लाईटीचं पाणी असतं ते. हा व्हिडिओ कोण बघतील गावांचं ज्यांना आकर्षण असतं ते बघतील. पण एक आहे ना कोकणातल्या गावात आता कसं झालंय लोकसंख्या कमी होत चालली आणि बऱ्याच ठिकाणी लोक मुंबईत गेल्यानंतर गावाला एक सिक्युरिटीचं पण रिझन होतं की बाबा गावाला आता कोण राहत नाही तर ते घर आपले बांध असतात. त्या गोष्टी पण गरजेच्या आहेत की तिथे आपल्याला काय करता येईल. आता आमच्याकडे तिथे चाललंय कॅमेरे वगैरे लावायचे. हा म्हणजे जर मुंबईत असेल तर इथे सिक्युरिटी 24 तास आपण बघू शकतो. परत दुसरी गोष्ट गावी असे कुठले महत्वाचे विषय असतात जमिनीचा विषय किंवा काय गावागावात बऱ्याच ठिकाणी तंटे असतात. मंडळांतले वाद असतात जुने वगैरे ते विसरले पाहिजे लोकांनी. म्हणजे काय असतात गाव वाचवण्यासाठी बघायचं. जुन्या लोकांचे काय काय वाद असतात ना ते नवीन पिढी सोबत पुढे कॅरी फॉरवर्ड होतात आणि ते पण मग ते जुने वाद लक्षात ठेवून गावात परत असे चांगले निर्णय होत नाही कुठले. तर तो एक मेसेज द्यायचा आहे की जुने सगळे वाद विसरा आणि एकत्र या. ते फक्त व्हिडिओ सांगून फायदा नाही. प्रत्येकाच्या गावाला काय ना काहीतरी आहे ते नवीन पिढीने त्या गोष्टी लक्षात घेऊन केल्या पाहिजे. आणि हे गोष्टी आम्ही व्हिडिओ कधीच सल्ले देत नाही कोणाला. आपला आहे ते दाखवतो. आता आमच्या गावचा एवढा हा निर्णय 2 वर्षापूर्वी झालेला आहे. कधी गाजावाजा व्हिडिओ कधीच नाही केला. पेपरला न्यूज आली. माझ्या गावचं मला माहिती आहे काय आहे ते. म्हणजे ते बरेच जण बोलतात ना की तुम्ही ह्यावरती व्हिडिओ करा त्यावर व्हिडिओ करा. कळलं पाहिजे सगळ्या गोष्टी काय करायला पाहिजे. ते पण झालंच असं आहे. म्हणजे काय शेवटी संदेश काय गावच्या जमिनी जपा बाकी काय नाही. कारण वडिलांनी आपल्या आजोबांनी हे सगळं केलं असतं की पैशासाठी जमिनी विकल्या असतात. आपल्याला इथं येताच आलं नसतं. असो आलेलं आहे घरी. काळजी घ्या. पावसाचे दिवस सुरू आहेत. पाऊस मध्ये मध्ये येतोय जातोय पण ठीक आहे. असे गावाला येत आहे कुठे फिरायला जात आहे ती मोठी काळजी घेणं गरजेचं आहे. सणासुदीला खास करून माणसाने गावी यायला पाहिजे. हो यायचं. कारण काय सण आपले जर आपणच नाही आलो तर आपले सण टिकून राहणार नाही. म्हणजे ते नवरात्री असेल आता दहीहंडीचा उत्सव गावचे काही वयस्कर गणेश जयंती गणपतीचा उत्सव बरेचसे सण असतात. हनुमान जयंती काही ठिकाणी दत्त जयंती असते.
कार्यक्रम उत्सव आवर्जून यायला पाहिजे. तेव्हा कशी ओळख पळख पण होते बऱ्याच जणांशी आणि मेन म्हणजे कार्यक्रम मुलांना सुट्टी असेल तर त्यांना घेऊन तर त्यांना आवड लागेल. आता गावाला येणार नाही ते. फायनान्शियल लोक विचार करतात अरे गेलो तेवढा खर्च, 2 सुट्ट्या होतील, 4 सुट्ट्या होतील, खर्च होईल, ते पण विषय असतात बऱ्याच आणि म्हणून काही लोक येत नाही. दोन्ही गोष्टींचा विचार करून करायला पाहिजे सगळ्या गोष्टी. राईट. चला आलेला आहे आता घरी, थोडा आराम करूया. चहा वगैरे बनवता? हो, चहा पिऊया मस्त. तर हा ओव्हरऑल एक खास व्हिडिओ होता. व्हिडिओ प्लस शेवटचा संदेश की गावाला जपा, जमिनी विकू नका. कारण एकदा का तुम्ही जमिनी विकलात की तुम्ही मग पाहुणेच. बऱ्याच ठिकाणी असं झालं आहे, त्याची तरी प्रचिती आली असेल तुम्हाला, त्यानुसार तरी काळजी घ्या. तर चला मंडळी, गावचा एक फेरफटका मस्त झाला आहे. हे मंडणगड तालुक्यातील आंबवली गाव, खास सतीजाचं गाव आहे. तर गावात जरा फेरफटका मारता घराकडे आलं तर हा व्हिडिओ ते थांबूया. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा.